नमस्कार, आपण पाहत आहात भरारी वृत्त सेवा यूट्यूब चॅनल। इथं असलेल्या थेटच्या उमेदवार आणि नगरसेवक म्हणून उभा राहिलेले आमचे सर्व साथीदार हे सिद्धनाथाचा आई जोगेश्वरीचा आशीर्वाद घेऊन आलेले आहेत। आणि मी आत्ता बघत होतो पावन गणपती आहे, त्यामुळे सगळे विजय होणार आहे, त्याच्याबद्दल तुमच्या मनात कुठली शंका नाही। पावणारा गणपती आहे आणि आम्ही कशासाठी गणपतीला नवस केलाय? या मातीचं ऋण फेडायसाठी। आमच्या पुढे 3 विकासाचे मुद्दे आहेत। आम्हाला सुरक्षितता वसवडमध्ये ठेवायची आहे, सगळ्यात जुनी असलेली नगरपालिका। पण पेठेमधून जात असताना माणसाला वाटतं की मला इथं सुरक्षित राहता येईल का नाही। आया बहिणीला तिथून जाताना भय वाटतं, हे भय कायमचं मोडून काढायचंय, त्यांना सुरक्षित आम्हाला वसवड करायचं, स्वाभिमानी वसवड करायचं आहे। आम्ही गरीब असू, सर्वसामान्य असू, सर्वसामान्यातले उमेदवार आहेत, पण हे सर्वसामान्याचे उमेदवार इथल्या मातीशी जोडले गेलेले आहेत आणि म्हणून ते विजयी होणार आहे। आणि आम्हाला पायाभूत सुविधा, आमच्या हक्काच्या सुविधा आम्हाला हव्या। तुम्ही आश्वासनाचा पाऊस पाडताय जवळला, आम्हाला प्यायचं पाणी मागायसाठी तुमच्या पुढे हात पसरायची गरज आहे। राज्यमंत्री रवींद्र माने साहेबांनी 20 वर्षापूर्वी या ठिकाणी पाणी योजना, त्यानंतर 20 वर्ष केल्या, 15 वर्षात का सुचलं नाही तुम्हाला पाणी द्यायचं? 24/7 ची आता घोषणा करताय, इतके वर्ष काय झोपला होता का? वर्षानुवर्षी तर बाजार भरतोय, मोठे शहर आहे, शेजारची गावं या ठिकाणी महिला भगिनी येत असतात, त्या ठिकाणी साधी मुतारी सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही। या आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी आमची आघाडी आहे। महिला भगिनीला या ठिकाणी सन्मानाने उभा करण्यासाठी आघाडी आहे। आणि मला खूप आनंद आहे की ज्यावेळेला या ठिकाणी प्रचार सभेला आम्ही येत होतो, त्याला सगळ्यात जास्त महिलांची उपस्थिती आणि महिलाच या ठिकाणी बदल घडवणार आहे। त्यांनी हे अनेक वर्ष सोसलेला आणि जी मजुरी आहे, मी म्हणेल तो कायदा आहे आणि मी म्हणेल त्याच पद्धतीने चालणार, हे मसवडमध्ये मोडून काढायचं। आम्हाला व्यवस्थेविरुद्ध लढायचं। म्हणजे एखादा माणूस गरीब असेल, त्याला अडचणीत आणायचं, त्याला बेटाकुटीला आणायचं, असलं घाणेरडं राजकारण आम्ही करणार नाही। ज्यांनी या पद्धतीचं राजकारण केलंय, ती बसवडची सिद्धनाथ नागरिक आघाडी हे राजकारण मोडून काढेल आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने मसवडला नाव रूपाला आले। पवार साहेबांनी, शरद पवार साहेबांनी महिलांना सन्मान मिळवून दिला। दूरदृष्टी असलेले एक नेतृत्व, मोठे नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं। त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अजितदादा पवार साहेब कामाचा झपाटा ठेवून काम करतायत। जानकर साहेब आपल्या सोबत आहेत आणि मी तुम्हाला शब्द देतो की आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आमचं पहिलं प्राधान्य असेल। तुम्ही ज्या घोषणा करताय आणि कोटीची आकडावारी सांगताय, ती कोटीची आकडावरती कागदावरची आकडेवारी आहे। प्रत्यक्ष लोकांना काय मिळालं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलंय, आम्हाला अधिकार दिलाय। गरीब असेल, श्रीमंत असेल, त्याला एकाच मताचा अधिकार आहे। ते पवित्र मत देऊन ही आघाडी निश्चितपणाने विजय होणार आहे असं या ठिकाणी आपल्याला मी सांगतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे थोडेच मावळे होते, पण त्या मावळ्यांच्या मध्ये एकजूट होती।
औरंगजेबाकडे मोठं सैन्य होतं, तर छत्रपती शिवाजी महाराजच विजय झाले की आमची एक मूठ असलेली वज्रमुख असलेली सेना, आणि ती सेना निश्चितपणाने विजय होईल आणि बसवडकरांचं स्वप्न साकार करेल, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्या महिला इथं आहेत, 50% महिला आपल्या सोबत आहेत. तुम्ही कधीतरी इंदोरला जावा, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल नुसतं नाव काढा, लोक आपल्याकडं अतिशय आदराने बघतात. तिथं खरं खोटं करायचं असेल तर लोक म्हणतात की अहिल्याबाई होळकरांचं नाव घ्या, लोक नाव घ्यायला तयार होत नाही खोटं असेल. एवढं प्रचंड काम महाराष्ट्राच्या कन्येनं त्या ठिकाणी केलं आहे. अभिमानानं भरून जातो. ते काम करणारी जशी आपली राजमाता अहिल्याबाई होळकर आहे, तसं त्यांचा वारसा सांगणाऱ्या इथं अनेक महिला आहेत. त्यांना उभा करायला पाहिजे सन्मानाने, त्याला व्यावसायिक म्हणून उद्योजक म्हणून उभा करायला पाहिजे. एमआयडीसी व्हायला पाहिजे, परंतु एमआयडीसी होत असताना कोणाच्या तरी जमिनी ओरबडून घ्यायच्या, हिसकावून घ्यायच्या अशा पद्धतीने एमआयडीसी होऊ शकत नाही. लोकांशी चर्चा करून त्याला जे काय हवं आहे त्याचा विचार करूनच पुढे गेलं पाहिजे. गेले अनेक वर्ष एसटी स्टँड पडून होतं. 15 वर्षानंतर जर स्मारक कुठलं असेल तर एसटी स्टँडचं झालं. 15 वर्षे एसटी स्टँड व्हायला लागतात, याच्या इतकं दुर्दैव काय नाही. आणि म्हणून आपल्याला विकासाच्या दृष्टीनं वाटचाल करायची आहे. मसवड शहरामध्ये मोठा बदल करायचा आहे आणि त्यासाठी ही सर्व आघाडीची मंडळी एकत्र आल्यात. दोन्ही राष्ट्रवादी असतील, जानकर साहेबांनी पुढाकार घेतलेलं रासप आहे, काँग्रेस आहे, शिवसेना, या सर्व लोकांनी ठरवलं आहे की हा बदल करायचा आहे. खऱ्या अर्थानं मसवडचं सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असलेलं मसवड उभा करायचं आहे आणि त्यासाठी सिद्धनाथ नागरी आघाडीला आपण सर्वांनी विजय करावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. की आपल्याला नगरपालिकेचं इलेक्शन लढण्याचा नैतिक अधिकार काय आहे? आता हा प्रश्न खऱ्या अर्थानं आम्ही तुम्हाला विचारायला हवा होता, कारण तुम्हीच या नाताच्या नगरीमध्ये स्पष्टपणे भूमिका घेऊन मांडली होती की 7/4 ची पाणी एकदा पूर्ण झाल्याशिवाय मी कुणाच्या दारामध्ये मत मागायला येणार नाही, अशी तुमची परखड भूमिका होती. आपण आधी त्या गोष्टीवर न बोलता तुम्ही ह्या ज्या आमच्या या बहिणी माता भगिनी आम्हाला खटाव तालुक्यातल्या त्या मसवड शहरातल्या बसलेल्या आहेत, त्या आया बहिणींच्या डोक्यावरची घागर उतरण्याच्या ऐवजी ह्या माता भगिनींची चेष्टा लावली होती का? कारण तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळत नाही आणि तुम्ही आम्हाला सांगता की पाणी प्रश्नावर काय. खासदार साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी वरपूरच्या सभेमध्ये 79 कोटी रुपये वाढाव पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी मसवडला दिलेले आहेत. काय आज महाशय सांगतात की आम्ही ही पैसे आणले आम्ही काम केलेलं आहे. त्याची पत्र येणाऱ्या पुढच्या सभेमध्ये स्पष्टपणे आपण डिजिटलवर प्रसिद्ध करणार आहोत. हा भूलतापाचा बाजार सध्या चालू आहे. भूलतापाच्या बाजाराला अधिक भेट न घालता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ताकदीनं एकामेकाच्या हातात हात घालून मसवडच्या विकासासाठी लढायचं आहे. मसवड आमचं शांत राहिलं पाहिजे. भले ह्या नगरीमध्ये एखादा विकास काम नाही झालं तर हरकत नाही, पण ह्या नगरीतल्या माता भगिनी आमच्या सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी अख्खं आयुष्य इथल्या लोकांनी वेचलेलं आहे. आमच्या आया बहिणीच्या वाईट नजरेने बघणाराची काय अवस्था सिद्धनाथ करतो त्याचं जिवंत उदाहरण पुढच्या सभेमध्ये आपण देणार आहे. आज काय महाशय सांगतात की आम्ही प्रचंड मोठी विकास कामं केली. धैर्यशील भैया साहेब, खास तुम्ही आणि देशमुख साहेबांनी कलेक्टर साहेबांच्या बरोबर आणि डीसीच्या बरोबर 2 मिटिंगा खासदार साहेबांनी घेतल्या खासदार झाल्यानंतर.
देशमुख साहेबांनी पुण्यामध्ये 2 मिटिंगा घेतल्या त्यावेळेला या मसवडचं स्टँड मंजूर झालं. आज ही काय सभा सांगतायत आपल्याला? 15 वर्ष स्टँड मध्ये साधं उभं राहायला जागा नव्हती. उन्हामध्ये जर आमची माय माऊली उभं राहिली तर एखाद्या वेळेला त्याला सावली नव्हती, एक झाड नव्हतं. अशा अवस्थेत ह्या इथल्या लोकांनी परिस्थितीचं गांभीर्य किती, असं 20 वर्ष झालं तुम्ही 4थी टर्म तुमचे आमदार आहे. मला अधिक बोलायचं नाही, अनेक वक्ते बोलणार आहेत, पण तुम्ही जी काल बोलला ना त्याच्यावर अधिक नेते मंडळी बोलतील. पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमतेनं आपल्याला पूर्ण ताकदीनिशी येणाऱ्या नगरपालिकेचं इलेक्शन लढायचं आहे. सिद्धनाथ आई जोगेश्वरी ह्या गणपती रायाच्या साक्षीने मी सांगतो नक्की आपल्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच मी ग्वाही देतो. हिथं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.